आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 होत आहेत. आता क कमाल ध धमाल हा आमचा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात बुद्धिबळ खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर फिडे रेटिंग मिळवलेल्या श्लोक गणदास आणि अन्वय रानडे यांच्याशी मुग्धा कुंभारे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सूत्रनिवेदन आहे मुग्धा कुंभारे यांचं. नमस्कार बालदोस्तांनो, क कमाल ध धमाल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मुग्धाताईचा सस्नेह नमस्कार. E4, C5, knight F3, D6. D4. अरे अन्वय, श्लोक, कसला आवाज येतोय? काय खेळताय तुम्ही? आम्ही बुद्धिबळाचा डाव खेळतोय. अच्छा, दोघांनी पेढे आणलेत का? कसले पेढे? अरे, कशाबद्दल काय विचारताय? तुम्हा दोघांना बुद्धिबळ खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर फिडे रेटिंग मिळालं ना, त्याबद्दल रे. हो, आणलेत. डाव झाल्यावर देतो. बरं बरं, तुमचा डाव काय लगेच संपणार नाही. आत्ता थोड्या वेळ थांबा, आधी भरपूर गप्पा मारा. या फिडे रेटिंग बद्दल, बुद्धिबळ खेळाबद्दल आमच्या सर्व बालमित्रांना माहिती द्या आणि मग निवांत खेळत बसा. हो, बालदोस्तांनो, खेळ म्हटलं की धावणं, उड्या मारणं, क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग हे सगळं अगदी पटकन डोळ्यासमोर उभं राहतं, नाही का? पण बालदोस्तांनो, बुद्धिबळ हा खेळ असा आहे की ज्यामध्ये जिंकण्यासाठी शरीरापेक्षा विचारांची ताकद, संयम आणि योग्य नियोजन अधिक महत्वाचं असतं. तर बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात बुद्धिबळ खेळामध्ये फिडे रेटिंग मिळवून आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करणारे बालमित्र श्लोक गोपाळ गणदास आणि अन्वय वरुण रानडे यांना आज आपण क कमाल ध धमाल या कार्यक्रमात आमंत्रित केले. हे दोघेही गुरुकुल शाळेमध्ये 8वीत शिकत आहेत. अन्वय आणि श्लोक यांनी फिडे रेटिंग कसं मिळवलं, फिडे रेटिंग म्हणजे नेमकं काय, या सगळ्याविषयी त्यांच्याशी आपण आज भरपूर गप्पा मारणार आहोत. अन्वय आणि श्लोक, आजच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही दोघांनी बुद्धिबळ या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती फिडे रेटिंग मिळाल्याबद्दल तुम्हा दोघांचंही सातारा आकाशवाणीच्या परिवाराकडून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. अन्वय, मला असं सांग की फिडे म्हणजे नेमकं काय? फिडे म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल डेस एचएक्स. फिडे ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती संस्था वेगवेगळे चेसचे जे टुर्नामेंट्स आहेत त्यांना आयोजित करते आणि ते चेस खेळाडूंना एक रेटिंग देते. ते रेटिंग म्हणजे आपलं चेस मधलं मानांकन असतं. म्हणजे आपली कुठली पातळी आहे चेस मधली, ती पातळी ते रेटिंग दाखवते. आणि एखादा खेळाडू कुठल्या पातळीला आहे, जसं की ग्रँड मास्टर, इंटरनॅशनल मास्टर, तेही फिडे हेच ठरवते. आणि श्लोक, फिडे रेटिंगच्या स्पर्धा कशा घेतल्या जातात किंवा त्यासाठी नॉर्मल रेटिंग किती लागतं? फिडे रेटिंग भेटायची सुरुवातीला आयडी बनवण्यापासून होते. फिडे, AICF आणि MCA आयडी बनवून होते. एकदा की ती आयडी बनली की मग तुम्ही रेटिंगच्या स्पर्धा खेळू शकता. त्या स्पर्धांमध्ये तुम्हाला 5 रेटेड सोबत खेळायला लागतं. त्या 5 रेटेड सोबत तुम्ही कमीत कमी अर्धा पॉइंट बनवायला लागतो आणि त्या अर्धा पॉइंटनी तुमचा एक परफॉर्मन्स रेटिंग नावाचा प्रकार असतो, जो फक्त स्पर्धांमध्ये असतो. ती परफॉर्मन्स रेटिंग तुमची 1400च्या वर असावी लागते, तरच तुम्हाला रेटिंग भेटते. अन्वय, आता श्लोक म्हणाला AICF आणि MCI याचा आयडी काढावा लागतो. मग AICF आणि MCI याबद्दल तू सांगू शकशील? AICF ही एक भारतातली चेसची संस्था आहे की ही फिडे या संस्थेशी लिंक आहे. बर. जेव्हा आपल्याला फिडे रेटिंग मिळतं त्याच्या आधी आपला एक AICF आयडी तयार होतो आणि AICF आयडी
च्या मार्फत आपला फिडे आयडी तयार होतो. बर. AICF म्हणजे ऑल इंडिया चेस फेडरेशन. बरोबर. MCA ही AICF शी संलग्न असलेली एक महाराष्ट्रातली संस्था आहे. हं. त्याचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र चेस असोसिएशन. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला दर वर्षाला एक फी भरायला लागते, जेणेकरून आपले फिडे रेटिंग दरवर्षी रिन्यू होतं आणि ते ऍक्टिव्ह राहतं. जर तुम्ही ती रिन्यू केली नसेल तर तुम्हाला रेटिंगच्या स्पर्धा खेळल्यावर तुम्हाला रेटिंग वाढणार नाही आणि भेटणारही नाही. म्हणजे ते तुम्हाला दरवर्षी रिन्यू करावं लागतं. हो. फिडे रेटिंगचे कोणते कोणते प्रकार आहेत? फिडे रेटिंगचे असे 3 प्रकार असतात. हं. स्टँडर्ड, ज्याला क्लासिकल असं म्हणतात, रॅपिड आणि ब्लिट्स. ते प्रकार अन्वय समजावून सांगशील? हो. क्लासिकल या प्रकारात आपल्याला जवळजवळ अर्धा तास हं. किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ प्रत्येक खेळाडूकडे असतो. रॅपिड स्पर्धेत आपल्याला 10 ते 20 किंवा 25 मिनिटं प्रत्येक खेळाडूला खेळायला असतात. हं. आणि ब्लिट्स स्पर्धेत आपल्याला 3 ते 5 मिनिटं प्रत्येक डावासाठी खेळायला असतात. आणि या तिन्ही स्पर्धा तू खेळल्यास का? नाही, मी फक्त रॅपिड स्पर्धा खेळलोय. रॅपिड मध्ये तुम्हाला 10 ते 25 मिनिटं वेळ दिला जातो. हो. मग तुझं आत्ताचं रेटिंग किती आहे? माझं आत्ताचं रेटिंग 1465 आहे. अरे वा, खूप छान. आणि श्लोक, तुझं आत्ताचं रेटिंग किती आहे? माझं आत्ताचं रेटिंग क्लासिकलचं आहे, ते आहे 1596. मी क्लासिकल प्रकारही खेळले, तर रॅपिडही खेळले, ब्लिट्स प्रकारही खेळलेत. माझ्याकडे ब्लिट्सचं देखील रेटिंग आहे, 1404 आहे ते. अरे वा, म्हणजे दोन्ही प्रकारात तुला रेटिंग मिळालेलं आहे. हो. वा वा, छान. फिडे रेटिंग आपल्याला कसं मिळतं, त्यासाठी आधीची काही प्रोसेस आहे, त्याबद्दल अन्वय सांगू शकतोस आपल्या बालमित्रांना? हो. फिडे रेटिंग मिळवण्यासाठी आपल्याला आधी असं काही कंपल्सरी नाही की आधी कुठली स्पर्धा खेळायलाच पाहिजे, बर. पण आपली प्रॅक्टिस होण्यासाठी हं. लोकल असे 2-3 स्पर्धा खेळल्या, हं. एखादा क्लास लावून थोडी आपण प्रॅक्टिस करून घेतली आधी, तर नंतर आपल्याला फिडे रेटिंग स्पर्धेत रेटिंग मिळवायला फायदा होतो. हं. अन्वय, जेव्हा तुम्हाला फिडे रेटिंग मिळालं त्यावेळेचा अनुभव कसा होता? तेव्हा मला खूपच भारी वाटलेलं, आनंद झालेला पहिल्यांदा मिळालं तेव्हा. हं. तेव्हा सगळ्या नातेवाईकांनी माझं कौतुक केलं, हा. खूप भारावून गेलेलो. हं. आणि मग शाळेत पण माझा आणि श्लोकचा बोर्ड लागलेला, त्यामुळे खूप आनंद झालेला आणि पुढच्या प्रवासासाठी मोटिवेट झालेला. प्रेरणा मिळाली. प्रेरणा कारण का मिळाली. एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण मोठं यश मिळवतो आणि लहान वयामध्ये कसं असतं की सगळ्यांनी कौतुक केलं की खूप आपल्याला पुढच्या स्पर्धांसाठी मोटिवेट होतो आपण, आणि तसा तू मोटिवेट झालास. हो. श्लोक, मला सांग की फिडे रेटिंग मिळवण्यासाठी आधी किती सराव तुम्हाला करावा लागतो? सुरुवातीला फार सराव करायला लागला, हं. पण तो घरीच करत होतो मी सराव, बर. कुणाबरोबर करत होता सराव तू? बाबांसोबत. म्हणजे घरातून तुला बुद्धिबळ खेळण्याची प्रेरणा मिळाली. हो. आम्ही अख्खा सराव 2 ते 3 तास करतो दिवसाचे. मग मी आणि अन्वयनी एकसाथ प्रणव सरांकडे क्लास लावला. तेव्हा आम्हाला लिचेस नावाच्या फ्री सॉफ्टवेअर बद्दल माहिती मिळाली. हं. आम्ही दोघांनी त्यावर खेळायला सुरुवात केली. लिचेसवर 1 तास खेळायचं हं. आणि लिचेसवर इंजिन असतं, बर. ज्याचं नाव आहे स्टॉकफिश 18. हं. ते आपल्या डावातल्या चुका दाखवून देतं, बर. म्हणजे पुढच्या डावात आपण ती चूक परत करू नये. मग ते स्टॉकफिशचं इंजिन आम्ही एकतर आमचे डाव बघायला वापरतो, हं. नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे डाव आम्ही बघतो. त्या डावांमध्ये खूप काही शिकायला भेटतं आम्हाला. मग तुम्ही युट्यूबला वगैरे सुद्धा बुद्धिबळाचे खेळ बघत असता का? हो. अन्वय, तुला केव्हापासून या बुद्धिबळ खेळण्याची आवड निर्माण झाली? मला लहानपणापासून बुद्धिबळ खेळायची ओळख होती. DSOच्या स्पर्धा खेळायच्या आधी मी घरातच सराव करत होतो. हं. पण नंतर मला शाळेतून असं कळलं की हं. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हं. या इयत्तांसाठी DSO या स्पर्धा तालुका स्तरावरती स्पर्धा खेळल्या जातात. तर म्हणून मी त्या स्पर्धेत भाग घेतला हं. आणि तिथपासून मी प्रोफेशनली चेस खेळायला लागलो. मग तू कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळल्यास? मग त्यानंतर मी काही लोकल स्पर्धा खेळल्या. मग यावर्षी रॅपिड रेटिंगच्या 2 स्पर्धा खेळलो. तर एका स्पर्धेत मला रेटिंग मिळू शकलं नाही काही कारणामुळे, हं. म्हणून दुसऱ्या स्पर्धेत मला नंतर रेटिंग मिळालं आणि त्यानंतर पण मी काही लोकल स्पर्धा खेळलो. मला आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये 4 ते 5 पॉइंट मिळाले बऱ्याचशा स्पर्धेमध्ये. अरे वा, छान. आणि एकंदरीत या स्पर्धेदरम्यान
तुला काही एखादा चांगला अनुभव तुला काय शेअर करावासा वाटतोय? एकदा माझी एक टुर्नामेंट होती साताऱ्यात लोकल, तर त्यात मला शेवटचा डाव जिंकणं खूप महत्वाचं होतं. तो जर मी डाव जिंकलो असतो तर मला प्रथम बक्षीस मिळणार होतं. बर. आणि माझ्यासमोर एक खूप तगडा खेळाडू खेळत होता. आमचा डाव खूप रंगत चाललेला, पण त्याने नंतरच्या भागात एक खूप मोठी चूक केली की ज्याला चेसच्या भाषेत ब्लेंडर म्हणतात. बर. आणि त्यामुळे तो हरला आणि मला प्रथम बक्षीस मिळाले. अविस्मरणीय क्षण आहे. छान. आणि श्लोक, तुझे अनुभव शेअर करशील? माझ्याकडे असे अविस्मरणीय 2 प्रसंग आहेत. पहिला तर खेड शिवापूरला झालेल्या मॅचेसमध्ये माझ्यापेक्षा 700 रेटिंग जास्त असलेला अपोनंट लागलेला मला. त्यासोबत माझी टाय झालेली. अशी झालेली ती मॅच जिथं मी एका मोठ्या प्लेअर सारखं खेळलेलो. तो प्लेअर माझ्यापेक्षा वयाने फार मोठा होता आणि अनुभवाने तर जास्तच मोठा होता. तो प्रसंग मी कधी विसरणार नाही. आणि दुसरा प्रसंग म्हणजे पुण्यात जिथे मला रेटिंग मिळाली. तो माझा डाव झालेला एका दृष्टी दिव्यांगाबरोबर. तो डाव माझा चाललेला 3.5 तास. अख्ख्या स्पर्धेचे सगळे खेळाडू आमचा डाव बघत होते. तो डाव शेवटी मी जिंकलो. त्या डावामुळेच मला रेटिंग मिळाली आणि तो डाव मी कधीच विसरू शकणार नाही. आणि त्यातला कोणत्या प्रकारात खेळत होतास तू? क्लासिकल प्रकारात खेळत होतो, जिथे दोघांकडेही 60 मिनिटं होती. प्रत्येक मुलं 30 सेकंड वाढायचे. मग त्यातली एखादी मूव सांगू शकशील? त्यात मी किंग ऑपोजिशन ही स्ट्रॅटेजी वापरलेली, जेणेकरून माझा प्यादा वजीर बनला आणि तो डाव मी जिंकलो. एवढा 3.5 तास आपण अपोनंट बरोबर खेळतोय आणि तो खूप मोठ्या ताकदीचा होता. तुला सगळ्यात जास्त आनंद त्यावेळेला झाला असेल. हो. तर तो आनंद तू कसा साजरा केलास? घरी आल्यावर परत रात्री सगळ्यांना मी फोन लावला, मित्रांना माझ्या. असं असं झालं सांगितलं मी. त्या डावात काय काय झालं मी तसं सांगितलं ते सगळ्यांना. अरे वा, खूप अविस्मरणीय प्रसंग या तुझ्या खेळामध्ये तुला अनुभवायला मिळाले. हो. अन्वय, आता आपले हे सगळे बालमित्र गप्पा ऐकतायत आपल्या, तर बुद्धिबळ या खेळाविषयी काय सांगशील? बुद्धिबळ म्हणजे एक असा बोर्ड गेम आहे. ते म्हणजे 2 राजांमधलं एक युद्ध आहे. जो राजा दुसऱ्या राजाला आधी पकडेल तो जिंकतो. आणि हा डाव अशा प्रकारचा आहे की ज्यात पूर्णपणे आपली बुद्धी वापरायला लागते. आणि तो एक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे की जो बाकीच्या सगळ्या खेळांच्या लेवलला आहे. चेक आणि चेकमेट याबद्दल काय सांगशील? चेक म्हणजे शत्रूच्या राजाला किंवा प्रतिस्पर्ध्याच्या राजाला एक धोक्याची घंटा असते की त्यातनं तो राजा वाचू शकतो. म्हणजे त्या राजाने पळायचं असतं त्या जागेवर किंवा स्वतःला वाचवायचं असतं. पण चेकमेट म्हणजे डावाचा शेवट असतो की जिथे राजावर हल्ला होतो पण त्यातनं तो वाचू शकत नाही, त्यातनं तो सुटू शकत नाही आणि त्यामुळे राजा कैद केला जातो. जो राजा कैद केला जातो तो डाव हरतो आणि जो कैद करतो तो डाव जिंकतो. त्याला चेकमेट म्हणतात. छान सांगितलंस तू. आणि अन्वय, तुझ्या आवडीचा मोहरा कोणता आहे? माझाही आवडीचा मोहरा घोडाच आहे. कारण त्याची जी हल्ल्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे अख्ख्या तो पटावर कुठूनही कुठेही जाऊ शकतो अगदी कमी चालीत आणि तो शत्रूला किंवा प्रतिस्पर्ध्याला चकवा देतो. श्लोक, तुझा आवडीचा मोहरा कोणता? माझा आवडीचा मोहरा म्हणजे नाईट आहे. नाईट म्हणजेच घोडा. तो मला आवडतो कारण तो सर्वात वेगळा चालतो. पटावर असा एकही मोहरा नाही जो त्याच्यासारखा चालतो. आणि महत्वाचं म्हणजे तो बाकीच्या मोहऱ्यांमधून उडी मारून जाऊ शकतो पुढे. ते एक मला फार आवडतं त्याबद्दल. दोघांची आवडीचा मोहरा घोडाच आहे. बर. आणि मग मला असं सांग की या खेळामुळं तुझ्यामध्ये काय काय बदल झालेला तुला जाणवतो? या खेळामुळे जे मोहरे असतात, जो डाव असतो त्यात आपली खूप एकाग्रता लागते. या खेळामुळे माझी एकाग्रता वाढली आणि माझा पेशन्स पण वाढला कारण यात खूप वेळ बसायला लागतं. बरोबर. आणि यामुळे स्पोर्ट्समनशिप सारख्या पण काही क्वालिटी डेव्हलप झाल्या. ते खूप महत्वाचं आहे की आपल्या स्वतःमध्ये झालेले बदल हे आपल्याला जेव्हा जाणवतात तेव्हा आपली प्रगतीच होत राहते. छान अनुभव तू शेअर केलास. श्लोक, मला असं सांग की सगळ्यात आवडता बुद्धिबळ खेळाडू तुझा कोण आहे? माझं सर्वात आवडतं बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसन आहे. 3 प्रकारचे टुर्नामेंट असतात, क्लासिकल, रॅपिड, ब्लिट्स. तिन्ही मध्ये तो
वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे. 7 वर्ष त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनचं टायटल केलेलं आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त रेटिंगवाला प्लेअर आहे तो. आणि आत्ताचा वर्ल्ड चेस चॅम्पियन डी गुकेश यांच्याबद्दल तुला काय बोलावंसं वाटतंय? डी गुकेश, ज्याला अख्खं जगातला सर्वात यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन म्हणतात, 18व्या वर्षी तो वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला, 2780 रेटिंग घेऊन. त्याचा प्रवास वाचण्यासारखा आहे. तू त्याच्याविषयी सगळी माहिती तो घेतलेली आहे. हो. अरे वा, छान. म्हणजे आपण जेव्हा एखादा खेळ खेळतो तर त्यावेळेला त्याविषयीचा अभ्यास करणं पण खूप महत्वाचं असतं. त्यांच्याविषयीची पुस्तकं, त्या खेळाविषयी असेल किंवा कुठल्याही कलेमध्ये ज्यामध्ये आपल्याला आवड आहे त्याविषयीची माहिती घेणं, त्याविषयी ज्यांनी ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांच्याबद्दल वाचणं, हे सुद्धा खूप प्रेरणादायी असतं आपल्यासाठी. आणि तुम्ही दोघंही त्याचा अभ्यास करताय, सराव चांगला करताय. छान वाटते तुमच्याशी गप्पा मारताना. श्लोक, सांगलीमधली स्पर्धा तू कुठली खेळली आहेस का? आत्ताच खेळली, हं. ती होती 5 जुलैला. ती अनरेटेड स्पर्धा होती. त्या अनरेटेड स्पर्धेत माझा उत्तम परफॉर्मन्स झाला. माझी त्यात 7 पैकी 5 पॉईंट झालेले. त्या स्पर्धेत मला अंडर 15 कॅटेगरीमध्ये पहिलं बक्षीस भेटलेलं आणि ट्रॉफीही भेटलेली. अरे वा, छान छान, अभिनंदन. धन्यवाद. श्लोक, सांगलीतील आत्ता स्पर्धा खेळलीस तर सांगलीतील जास्त रेटिंग मिळालेले खेळाडू तुला माहिती आहेत का? सांगलीमध्ये इंटरनॅशनल मास्टर या टायटलचे खेळाडू आहेत. हं. त्यांचं नाव अभिषेक केळकर आहे. त्यांची रेटिंग 2300च्या पुढे आहे. छान अभ्यास केलायस श्लोक. अन्वय, कोणत्याही स्पर्धेसाठी जाताना तू त्याची तयारी कशी करतोस? मी स्पर्धेला जायच्या आदल्या दिवशी रात्री पुरेशी झोप घेतो आणि असं कुठलंही टेन्शन न घेता स्पर्धेला जातो. हं. जरी समोरचा खेळाडू माझ्यापेक्षा लहान असेल हं. तरी मी असं मानून घेत नाही की मी आरामात जिंकू शकतो, कारण तो खेळाडू पण एखादा स्ट्रॉंग खेळाडू असू शकतो हं. किंवा एखादा खूप जास्त रेटेड खेळाडू असेल हं. तरीही मी त्याचं रेटिंग न बघता त्याच्याशी खेळतो, जेणेकरून मला टेन्शन येत नाही. हं. आणि काही अग्रेसिव्ह असं ओव्हर अग्रेसिव्ह मूव्स खेळण्यापेक्षा हं. नॉर्मल जी आपली खेळायची पद्धत आहे त्या पद्धतीने खेळतो. बर, म्हणजे कोणतंही टेन्शन न घेता खेळणं हे खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये. श्लोक, तू बुद्धिबळ या खेळाविषयी कोणकोणती पुस्तकं वाचली आहेस आणि ती बालमित्रांनी वाचावीत त्याबद्दल काय सांगशील? बुद्धिबळ या खेळाविषयी बरीच पुस्तकं आहेत. हं. त्यातली मी जर्मी सिलिमान हं. या लेखकाची पुस्तकं सर्वात जास्त वाचलीत. माझे आवडते सांगतो. हं. कम्प्लीट कोर्स इन चेस स्ट्रॅटेजी आणि कम्प्लीट एंड गेम कोर्स, हे 2 अशी माझी आवडती पुस्तकं आहेत. हं. टॅक्टिकल पझल हे सोडवणं ही फार महत्वाचं असतं चेसमध्ये. त्याच्याबद्दलही पुस्तकं असतात ज्यात भरपूर पझल्स असतात आणि त्यांची उत्तरंही असतात. या सगळ्याचा फायदा तुला स्पर्धेमध्ये नक्कीच झाला. हो, झाला. अन्वय, तू काही पुस्तकं वाचली आहेस? हो, मी पण काही पुस्तकं वाचलेली आहेत, जसं की लंडन सिस्टीम किंवा वेगवेगळे जे चेस खेळायचे ओपनिंग, मिडल गेम, एंड गेम हे जे प्रकार आहेत ह्याच्याबद्दल माहितीचीही खूप पुस्तकं असतात आणि पझल्सची खूप पुस्तकं असतात, श्लोक म्हटला तसं. तुम्ही दोघांनी सुद्धा या खेळाविषयी भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत आणि या पुस्तकाची माहिती तुम्ही आमच्या आज बालमित्रांपर्यंत पोहोचवलीत. त्याचाही खूप आनंद होतोय आज आम्हाला. आणि त्यामुळे आपला घरी बसूनही आपण जरी एकटे असू तरी चेसचा सराव करता येतो. असा चेस खेळ आहे, त्याला असं कोणी दुसरा माणूस किंवा असं मोठी जागा असं काही लागत नाही. म्हणजे हा बैठा खेळ आहे आणि खरं तर आपण कुठेही जाऊन हा खेळ खेळू शकतो. जसं अन्वय तू म्हटलास की कोणी बरोबर लागतं असं नाही, त्यामुळं आपला वेळ घालवण्यासाठी सुद्धा आपण हा खेळ खेळू शकतो. हे पण खूप महत्वाचं आहे. कारण कसं होतं की बऱ्याचदा माझा वेळ जात नाही, मी काय करू, असे बरेचदा मुलांना प्रश्न निर्माण होतात. मग अशा वेळेला जर तुम्ही बुद्धिबळ हा खेळ जरा थोडासा सराव केला किंवा थोडीशी आवड त्यातली निर्माण करून घेतली तर तुम्ही कुठेही गेलात, एकटा असलात तर हा खेळ खेळू शकता. आता आपल्या दोघांच्याही गप्पातून असं लक्षात आलं की फिडे रेटिंग मिळवण्यासाठी आधी काही तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती स्पर्धा खेळाव्यात असं काही कंपल्शन नाहीये, तरी सुद्धा तुम्ही फिडे रेटिंगला अप्लाय करू शकता.
त्यांचा आयडी काढू शकता आणि तुमचे जे काही पॉइंट्स असतात त्याच्यावर तुम्ही पुढे फिडे रेटिंग मिळवू शकता. आता बुद्धिबळ या खेळामध्ये तुम्ही फिडे रेटिंग मिळवलं तर या व्यतिरिक्त अन्वय तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? वाचन ही एक माझी आवड आहे हं. आणि मला अभ्यासातही खूप रस आहे. अरे वा. कोणत्या कोणत्या प्रकारची पुस्तकं तू वाचली आहेस? मी सायन्स फिक्शन किंवा अशी जी हॅरी पॉटर त्या प्रकारची पुस्तकं मला वाचायला खूप आवडतात. अवांतर वाचन किती वेळ करतोस? हा, जर मला वेळ मिळाला तर अर्धा ते पाऊण तास अवांतर वाचन करतो. अरे वा, छान. श्लोक, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? बास्केटबॉल खेळायला आवडतो मला. आधी बास्केटबॉल लई खेळायचो, पण चेसमध्ये मला जास्त रस आहे. अरे वा. श्लोक, तुझं पुढचं ध्येय काय आहे? माझं पुढचं ध्येय माझी चेसची रेटिंग वाढवणं आहे आणि एक फिडेचं टायटल घेणं आहे. श्लोक, तुझं ध्येय नक्कीच तू पूर्ण करशील. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. फिडेचे असे 4 टायटल असतात: हं. कॅन्डिडेट मास्टर, फिडे मास्टर, इंटरनॅशनल मास्टर आणि ग्रँड मास्टर. त्यातलं सर्वात मोठं टायटल आहे ग्रँड मास्टर, जे आत्ताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बुद्धिबळ खेळाडूंकडे आहे. हं. डी गुकेश, मॅग्नस कार्लसन येथे ते ग्रँड मास्टर आहेत. प्रत्येक स्तरासाठी किती रेटिंग असणं आवश्यक असतं? जर तुम्हाला सीएम म्हणजे कॅन्डिडेट मास्टर बनायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 2200 ही रेटिंग लागते. जेव्हा तुमची रेटिंग 2200 होती तेव्हा तुम्हाला सीएमचं टायटल दिलं जातं. हं. FM ला 2200च्या ऐवजी 2300 रेटिंग लागते. इंटरनॅशनल मास्टर बनायला एक मोठी गोष्ट आहे. त्याला रेटिंग नाही लागत, त्याला नॉर्म लागतात. ते स्पर्धा खेळून भेटतात नॉर्मच्या. बर. त्यात तुम्हाला असे 3 नॉर्म मिळवायला लागतात, मग तुम्ही इंटरनॅशनल मास्टर बनता. पण तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये मिनिमम जे पॉइंट दिलेले असतील, हं. नाहीतर त्या स्पर्धेमध्ये पहिलं लागायला लागतं, मग तुम्हाला एक नॉर्म भेटतो. बर. पण त्या स्पर्धा खेळायला तुम्हाला 2300च्या वर रेटिंग लागते. अच्छा, म्हणजे 2200 रेटिंग झाल्याशिवाय पुढच्या स्टेप्स गाठू शकत नाही. आणि मग या सगळ्यासाठी रोजचा सराव तुमचा असायला हवा, तेवढी तुमची बैठक असायला हवी. हो. छान. नक्कीच तू मोठा यातला ग्रँडमास्टर बनण्यासाठी प्रयत्न करशील. हो. अन्वय, तुझं पुढचं ध्येय काय आहे? मला चेस हा हॉबी म्हणून पुढे न्यायचा आहे हं. आणि करिअर करत करत एकीकडे या खेळाकडे लक्ष देऊन त्यातही पुढे पुढे जाऊन रेटिंग वाढवायचं माझं ध्येय आहे. तुलाही अन्वय तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आता आपल्या बालमित्रांना तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून बालमित्र खेळाकडे वळतील? काय सांगशील श्लोक? मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या जगात चेस हा फार चांगला प्रकार आहे वेळ घालायचा. इतर खेळ भरपूर आहेत, पण बुद्धिबळ हा खेळ का खेळावं असं का वाटतं तुला? बुद्धिबळ हा शारीरिक खेळ नाहीये. हं. हा एका जागेवर बसून बुद्धीची पूर्ण ताकद वापरणारा खेळ आहे. हं. बुद्धिबळ खेळल्यामुळे माझी अभ्यासात ग्रास्पिंग पॉवर वाढली, हां. फोकस वाढला हं. आणि मला अभ्यासात चांगले रिझल्ट भेटायला लागले. हा, म्हणजे बुद्धिबळ असा खेळ आहे की तो बुद्धीचा खेळ आहे आणि आपली प्रगती त्याच्यामुळे लवकरात लवकर होते. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतो, एका जागी बसायची सवय लागते. हो. अन्वय, तू काय सांगशील आमच्या सर्व बालमित्रांना? बुद्धिबळ हा खेळ बाकी सर्व खेळांपासून वेगळा आहे, कारण त्यात आपलं कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढतंच, श्लोकने सांगितलं तसं. हं. पण त्याचा अजून एक फायदा असा आहे की तो आपण कोणी नसताना एकटं असताना सुद्धा खेळू शकतो आणि ते कुठल्याही वयोगटातली माणसं खेळू शकतात. हं. म्हणजे या खेळात फक्त बुद्धी तल्लख असायला लागते आणि हा खेळ खेळल्यामुळे आपली बुद्धी अजून तल्लख होते. हं. आणि मी असं म्हणतो की मुलांनी एक दिवस मोबाईल गेम खेळण्याऐवजी हाही खेळ खेळून पहावा. वा वा, छान. दोघांनी छान संदेश आमच्या बालमित्रांना दिलेला आहे. अन्वय आणि श्लोक, तुम्ही दोघं इथं आलात आणि तुमचे छान अनुभव शेअर केले, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, या सगळ्या खेळाची चांगली माहिती आमच्या सर्व बालमित्रांपर्यंत पोहोचवली आणि महत्वाचं म्हणजे फिडे रेटिंग याबद्दल अगदी सोप्या भाषेत सर्व बालमित्रांना इतकं छान तुम्ही समजावून सांगितलेलं आहे. आणि तुम्हा दोघांचं पण पुन्हा एकदा सातारा आकाशवाणीच्या परिवाराकडून खूप खूप अभिनंदन
आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. तर बालदोस्तांनो, आजच्या गप्पातून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? या दोघांनी पण एकच सांगितलं की थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवा आणि एकदा तरी बुद्धिबळ खेळ खेळून बघा आणि मग तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल. आणि तसंच आपण एकटं असलं तरी सुद्धा हा खेळ खेळू शकतो. तर मग मित्रांनो, हा खेळ नक्की खेळा बरं का. बालदोस्तांनो, आजच्या कार्यक्रमात आपण बुद्धिबळ खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर फिडे रेटिंग मिळवलेल्या श्लोक गणदास आणि अन्वय रानडे यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांचा आनंद घेतलात. आता मात्र वेळ झालीय इथंच थांबण्याची.